एक कहानी गणपति बाप्पा के मूर्ति की, जो न सिर्फ कला की पहचान है, बल्कि प्रकृति और पर्यावरण के प्रति हमारी श्रद्धा है। तो आज हम आए हैं गोवा के एक छोटे से गांव में जिसका नाम है मयम। ये गांव सिर्फ मयम लेक के कारण ही प्रसिद्ध नहीं, बल्कि यहाँ के रहने वाले मूर्ति कलाकारों के लिए भी जाना जाता है। तो ये गणपति बाप्पा की मूर्तियाँ कैसे बनाते हैं, ये जानने के लिए हम आ पहुँचे एक ऐसे ही कलाकार के पास। 4 पिळगी जाल्यो आतां ही गणपती करपाची परंपरा आसा, आमी चलयत आसा. आमी आतां आमच्या कुटुंबात जवळपास 700 गणपती आमी करता. गणपती करपा खातीर जे मूळ तत्व लागतात ते म्हणजे माती. आणि ही माती कसली इतर जाग्यांचेर मेळणारी माती न्ही, तर शेतान आमी भात उगयता. आमची जी पारंपारीक शेती आसा त्या शेतांतली आमी माती ती हाडटा आणि तीच माती आमी वापरून गणपती करता. त्या एका तरेन ही भुमिपूजनूय जालें, तेजे उपरांत गणपतीची आराधना जाली. मातयेच्योच कित्याक मातीच आमी कित्याक हें करता, तेच्या फाटल्यान एक हिस्ट्री जी आसा ती खूब काही जाणांक ती स्टोरी सुद्दां खबर आसतली की पार्वतीन जेन्ना गणपतीक जन्माक हाडलो तो कसो हाडलो. ती जेन्ना साधनेक बसलेली तेन्ना आंगाचेर सिक्रेट जाल्ली जितली माती जी आसा ती सिक्रेट जाल्ली माती काडून काडून तिने ती मूर्ती तयार केल्ली गणपतीची आणि थंयच्यान गणपती अस्तित्वान आयिल्लो. म्हणून आमी मातयेच्योच मुर्त्यो करपाचेर लक्ष दिता. पॉयंट ऑफ फोकस आसता गणपतीचो ते म्हणजे तेजें मुख, म्हणजे तोंड. गणपतीचे सोंड आणि सुळे प्लस तेजे दोळे आणि कान हो जो मेन चॅलेंजींग पार्ट आसा. हांगा जर तुवें सारकें काम केलें जाल्यार बाकीचें काम आसा पळय तें आपोआप इजी दिसपाक लागता. सगळ्यो मुर्त्यो चिकट मातयेच्यो. आमी प्लास्टर ऑफ पॅरीस हो वापरीत ना, कित्याक ते आमकां पयलीं म्हटल्यार कमर्शियली जर पळोवपाक गेलो जाल्यार ते दिसपाक बरें दिसता, करपाक म्हणजे व्हडलोसो कांय त्रास लागना. बारीकशें पॉलिश केलें दिलें, हितून एफर्ट्स तुमकां कांय घालचे पडना. म्हणजे वेवसाय कशें चिंतता ह्या बाबतींत ते लोक करपाक वयतात, पण आमी गणपती करपाचें जें काम आसा तें आमची सेवा व्हावप, लोकांक बऱ्या क्वॉलिटीचे मातयेचे चिकट मातयेचे गणपती मेळोनी असो उद्देश धरून आमी हें काम करता. जेन्ना लोकांचो डिमांड कमी जातलो प्लास्टर ऑफ पॅरीस मुर्त्यो घेवपाच्यो ना म्हणून, तेन्ना ऑटोमॅटिकली त्या मार्केटाक मार बसतलो. पण पयलीं म्हटल्यार हे लोकांक कळपाक जाय की तुमी तुमच्या सणा पुरते ती मुर्ती हाडटा, तुमच्या कन्विनियन्सा पुरती ती हलकी आसा म्हणून. चिकट मातयेच्यो मुर्त्यो ज्यो आसा पळय त्यो जड आसा त्यो उखलपाक आमकां त्रास जाता. हे जे चिंतून जर तुमी करता जाल्यार ल्हान मुर्ती व्हरा. व्हडलो गणपती पुजपाक जाय अशें खंयसर शास्त्रांत बरोवंक ना. गोवा एक स्पिरिचुअल राज्य है, आध्यात्मिक राज्य करके आज जाना जाता है. और गणेश मूर्तियाँ जो बनती है तो ये देखने के लिए भी जो पर्यटक आते हैं, ऐसा हर जगह पे होना चाहिए. वो देखते हैं मिट्टी से कैसे ये मूर्तियाँ बनती है. दे आर वेरी क्यूरियस टू नो. और ये कल्चर जो है वो वाइड स्प्रेड होने के लिए सरकार ने भी जो प्रयत्न किया है वो भी एक महत्वपूर्ण सा प्रयत्न है कि गोवा बियॉन्ड द बीचेस. आज रूरल एरिया में टूरिस्ट पहुंचना मुद्दा है, इसका प्रचार होना चाहिए. इसका आज आयोजन और प्रयोजन अपने गव्हर्नमेंटने किया है. खुबश्या लोकांच्या मनात प्रश्न पडटा की गणपतीची मूर्ती जी आसा पळय ती कसल्या पदार्थाची केल्ली आसा. हे चेक करपा खातीर एक सिंपल टेस्ट लोकांनी करूं शकतात. मूर्ती उखलपाक खंयच्या एका मनशाक 1.5 ते 2 फुटाची सहजा तो उखलू शकलो आणि घेवन चलू शकलो जाल्यार समजपाचें की त्या मुर्तेन प्लास्टर ऑफ पॅरिसाचो वापर केल्लो आसा. आणि जर तीच मूर्ती त्या सायडीची मूर्ती सपोज 2 जाण मनीस लागले उखलपाक 20 किलाच्या आसपास सपोज आसा जाल्यार समजू शकता की ती मूर्ती प्युअर क्ले, चिकट माती किंवा प्युअर शाडो माती, तितून आनी कसलें कांय मिश्रण ना. प्लास्टर ऑफ पॅरिस ना किंवा आनी कसलो पदार्थ, प्रॉपर शाडो मातयेची जर ती मूर्ती केल्या जाल्यार तुम्ही कन्क्लुजन ड्रॉ करू शकता की ही त्या पदार्थान केल्या. जेन्ना
कस्टमर विकती घेवपाक येता लास्ट फायनल जाल्ली मुर्ती आनी तेंच्या बरोबर माणकुली भुरगीं आसतात. माणकुली भुरगीं ती जेन्ना गणपतीक पळयता आनी तेंच्या तोंडार जें फायनल एक्सप्रेशन मेळटा की बाबा गणपती बरो जाला म्हणून, तो आमकां पयलीं म्हटल्यार मानवंदन. अशा रितीन पळोवपाक गेल्यार आमी देवाक घडयना, हें कार्य जें आसा पळय तें देवूच आमच्या कडल्यान घडोवन घेता, अशें आमी अशी सद्भावना आमी मनान धरून तें काम करता. ये सब सुन के ऐसा लगता है कि कलाकार की कला ही भगवान है और कलाकार ही भगवान के आशीर्वाद से ये कर पाता है. मिट्टी की बनाई हुई मूर्तियों में भक्ति, परंपरा और कला तीनों का अद्भुत संगम दिखाई देता है. हिंदू धर्म के सभी सनोत्सव प्रकृति के बहुत करीब हैं. भक्ति और प्रकृति दोनों मिलकर ही जीवन को पूर्ण बनाते हैं.